ग्रंथ म्हणजे आपल्याला बाबासाहेब आठवतात, ग्रंथ म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आठवतात. आणि म्हणून ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी वाचन केलं, चिंतन केलं, पठण केलं, मनन केलं, तो एक आदर्श आपल्या समोर आहे. या ठिकाणी आपण पूज्य तुकाराम महाराजांचा फोटो इथे ठेवलेला आहे. तुकाराम महाराज काय लिहितात आपल्या अभंगामध्ये? आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. शब्दांचं महत्व तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ती आपल्याला या ठिकाणी अभंग गाथा पाहायला मिळणार आहे ग्रंथ प्रदर्शनीमध्ये. आणि त्याच्या पुढे आपल्या विदर्भातले संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं लिहितात, मैं शब्दों की खैरात हूँ, मैं शब्दों की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दूं शब्द से, मुर्दे जगा दूं शब्द से, होता अशुभ का रास है. म्हणजे मुर्द्यांना जागा करण्याची क्षमता शब्दांमध्ये आहे. म्हणून या ग्रंथांचं आणि या कार्यक्रमाचं महत्व आहे. म्हणून त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्याचे आपण अभ्यासी झालो पाहिजे, अभ्यासक झालो पाहिजे. म्हणून या कार्यक्रमाचं महत्व आहे. आपण धन्यवाद देईल मी जगद्गुरु तुकोबाराय वाचनालयाला टाळ्या वाजवण्यासाठी. जगद्गुरु तुकोबाराय वाचनालयाचं काम मला माहित आहे. ज्या भागात वाचनालय होतं त्या तुकोब रोडवरती वरच्या मजल्यावर त्या ठिकाणी अय्यप्पा फडतरांचा जयंतीचा कार्यक्रम झाला होता. एकदा व्याख्यान त्या ठिकाणी झाला आहे. आणि म्हणून या वाचनालयाने आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी जे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन कसं असावं या संदर्भातले कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. लोकांना विशेषतः विद्यार्थ्यांना गायडन्स करण्याचं काम या वाचनालयाने केलं आहे. मला आनंद वाटतो डोंगरे सर, आणि याचा आता प्रमुख म्हणून डोंगरे सर काम पाहता याचा आनंद आहे की आमची सोबती या काळामध्ये मित्रांनो जो शब्दांची उपासना करतो त्याचाच विकास होतो, लक्षात ठेवा. म्हणजे केवळ मोबाईल आणि मोबाईलच्या आहारी जाईल तर विकास होऊ शकत नाही. कॉपी पेस्ट अँड फॉरवर्ड अँड शेअर हे मध्ये लटकून राहा. कॉपी पेस्ट, फॉरवर्ड आणि शेअर इथंच राहायचं असेल तर तुमचा विकास होऊ शकणार नाही. तुम्हाला ग्रंथाची सोबत घ्यायला लागणार आहे. आणि ग्रंथांचं वाचन गावागावामध्ये करण्याचं काम या पूर्वीच्या संत संस्कृतीने केलेलं आहे. त्यातून मी घडलोय. मी लहान असताना वर्ग 3रा गाव पेंडोरा, आमच्या गावात आडकू पाटील नावाचे व्यक्ती होते. तेव्हा आमच्या गावामध्ये वीज नव्हती. कंदिलाच्या प्रकाशामध्ये आडकू पाटील ग्रंथ वाचायचे. श्रीहरी विजय गाथा ग्रंथाचं वाचन करताना एक दिवस चष्मा खाली पडला त्यांचा, चष्मा फुटला, काच फुटला. त्याने माझ्या वडिलांना आवाज दिला, तुमचा तो पोरगा बसला आहे त्याला माझ्याकडे बोलवा, मला माझ्या बाजूला बसवा. आणि त्याला मला म्हणाला की तुम्ही हे वाचा, हे जे आहे ग्रंथ वाचा, मी याचा अर्थ सांगतो. तर लोक बसले तेव्हा आमच्या गावात पुराण चालायचं. अनेक गावामध्ये महाराष्ट्रामध्ये पुराण संस्कृती आहे, आताही अनेक ठिकाणी आहे. देहू पासून आळंदी पासून ती परंपरा सुरू आहे. आजही भागवत कथा आणि पारायण कथा चालतात. त्याच्याविषयी वेगवेगळे मत लोकांची आहेत. परंतु त्या पुराण संस्कृतीमध्ये मी सुद्धा घडलो. एक दिवस फक्त मी वाचन केलं, त्याचा अर्थ आमच्या आजूबाजूला सांगितलं, लोकांनी टाळ्या वाजवल्या आमच्या गावातल्या. मला काही अर्थ समजत नव्हता कारण मी शिकत होतो, लहान होतो. पण गावातल्या लोकांची ओळख झाली की हा पोरगा बऱ्यापैकी वाचतो. आणि मग ज्येष्ठ लोक मला जवळ बोलायचे, ये भाऊ बस, तू जेवण केला का, तू ताट पिला का, चहा घेतला का. मी म्हटलं एक दिवस वाचल्यानंतर प्रोफेसर एवढा सन्मान भेटत असेल तर केवढा फायद्याचं काम आहे. देडकर सर अनेक ग्रंथ वाचले, रामायण महाभारत रामगीता सगळं बहुतेक सगळे ग्रंथ वाचले. त्याच्यामुळे एक फायदा झाला, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा भाषण द्यायला उठलं तेव्हा माझा आवाज माहीतपर्यंत पोहोचत नव्हता. आज मला नागपूर विद्यापीठात 5,000 रुपये देऊन मला बोलावलं भाषण देण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू चौधरी यांनी. विद्यापीठात माझं भाषण झालं. ती क्षमता, ती हिंमत ग्रंथामुळे येते. आणि ग्रंथांचं आपण सोबत ठेवलं पाहिजे, ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. 2 प्रकारचे ग्रंथ आहे.
तुम्हाला वाईट दिशेने नेणारे ग्रंथ आहे. विदग्ध साहित्य आणि दग्ध साहित्य, प्रेरणा देणारे, मोटिवेशन देणारे ग्रंथ, बाबासाहेबांचे ग्रंथ, महात्मा गांधींचे, तुकडोजी महाराजांचे, गाडगे महाराजांचे संबंधित ग्रंथ ते वाचन केलं पाहिजे. त्यातलं आपलं जीवन आपलं घडवलं पाहिजे. पण काही व्यभिचार संबंधाचे ग्रंथ सुद्धा उपलब्ध आहेत ते वाईट मार्गी. जसं मोबाईल आहे, मोबाईलवर दोन गोष्टी चांगल्या आहेत. चांगले मोबाईल, चांगले त्याचे व्हिडिओ आहेत. प्रत्येक ट्रेडचे व्हिडिओ आहेत, हैदराबादच्या आयटीचे व्हिडिओ आहे, मुंबईच्या आयटीचे व्हिडिओ आहे, तुमच्या ट्रेडचे व्हिडिओ आहे, कोपाचे व्हिडिओ आहे, मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ आहे. आम्ही स्वतः केलेले आहेत. 48 व्हिडिओ माझी मॅथमॅटिक्स विभागाचे माझे व्हिडिओ आहेत. आपल्या मुलांसाठी केलेले आहेत. पेपर सोडवावा कसा असा व्हिडिओ आहे. ते आपण नाही पाहत. पण मोबाईल पाहता पाहता दुसरीकडे थोडं वळलं की चुकीचं बटन दाबल्याबरोबर घाण सुरू होत आहे. गावामध्ये चांगली गोष्ट आहे, मंदिरं आहे, नाल्या आहे. आपण कुठे बसायचं, मंदिरात जाऊन बसायचं, वाचनात बसायचं की नालीत जाऊन बसायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. मोबाईल मधलं काय पाहायचं, चांगलं पाहायचं का वाईट हे आपल्याला ठरवायचं आहे. घाण पाहिले तर सायबर क्राईमचा कार्यक्रम झाला, माहिती आहे काय झालंय, कसे कसे क्राईम घडतात आणि काय अवस्था होते आपली आणि आपल्या आई वडिलांची, आपल्या समाजाची, आपल्या परिवाराची. हे लक्षात घ्यायची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही सगळे समजदार आहेत. या ठिकाणी चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केले, फार काही बोलणार नाही, परंतु जगद्गुरु तुकोबाराय वाचनालयाने चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. NSAचा कार्यक्रम अधिकारी म्हणून मी त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. सर्वांना नम्र विनंती करतो मित्रांनो, मागच्या कार्यक्रमाला 4 असे हे टेबल क्लॉथ होते, 4 होते, 4 3 राहिले. समजून घ्या. पाटील साहेबांना सांगतो, आमचे पोरं एवढे प्रामाणिक आहे, चोरून गेलं ठेवले आहे. पुढच्या कार्यक्रम नव्हतंच राहील, त्याच्या पुढे एक नंतर संपलं. अरे तुम्हाला एक प्रॅक्टिकल शिकवतो की बटन कशी फिट करायची. तुम्ही आपल्या इथं प्रॅक्टिकल प्रकार बटन काढून घेऊन येतात, तर काय घाणेरडेपणा आहे. त्या बटन काढून दिल्या आमच्या खोलीत, ते काय घरी जाऊन काय किती मूर्खपणा आहे. हे चांगलं नाही, नॉट गुड. हे त्याने कोणी गेलं असेल ते आणून द्यायचं आहे, नाही तर चौकशी करेल, CCTV कॅमेरे लावले, सगळं चेक करणं मी पाहता कालपासून पुढे दिलं आहे. हे ज्याने गेलं असेल आणून द्यायचं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची, हे घ्यायचं नाही, कोणी हात लावायचा नाही याला. त्याचं कारण त्याच्यामध्ये गुलाबाचं फुल आहे आणि या गुलाबाच्या